सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते, पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे। लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की, पण आपण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी, वातावरण कसे असावे, लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही? ही प्रत्येकाचीच इच्छा असते। आपण सर्व आयुष्यभर लक्ष्मीसाठीच राबत असतो। लक्ष्मी कष्ट साध्य असते, पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना अपेक्षा असते। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होते। यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 24 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस हा गुरुवार असणार आहे। तर या व्रताची सुरुवात मोठ्या आनंदाने आपण सर्व महिला करणार आहोत। मार्गशीर्ष महिन्यातील सारे गुरुवार महालक्ष्मी व्रतासाठी पाळले जाणार आहेत। सकाळ संध्याकाळ आपण सर्व महिला महालक्ष्मीची पूजा करणार आहोत, तसेच शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करणार आहोत। तर मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण महालक्ष्मी देवीचं स्वागत आपल्या घरामध्ये कसं करायचं आहे, जेणेकरून महालक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये सदैव नांदेल आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहील, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर गुरुवारी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपण घरातील सर्व स्वच्छता करायची आहे। त्यानंतर आपण देवघरातील देवांची पूजा करायची आहे। तर या दिवशी विष्णूचीही पूजा केली जाते। विष्णू शिवाय लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि राहणार नाही। विष्णुरूपी आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते। तर या दिवशी बाळकृष्णाची छान अशी पूजा करायची आहे। पाण्याने आणि पंचामृताने आणि चंदनाने आपण भगवान विष्णूंना स्नान घालून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या देवघरातील सर्व मूर्तीचं आपण या पद्धतीने पूजा करायची आहे। या दिवशी व्रताची मांडणी म्हणजे महालक्ष्मी व्रताची मांडणी आपण सकाळीच करणार आहोत। त्यासाठी घरामध्ये या पद्धतीने तुम्ही तयारी करायची आहे। देवपूजा केल्यानंतर आपण लक्ष्मी देवीच्या आगमनाची तयारी करणार आहोत आणि त्यानंतरच आपण व्रताची मांडणी करायची आहे।
तर इथे पहा लक्ष्मीची पावलं आहेत, त्याही पावलांचा छाप आपण तांदळाच्या पिठानेच असा उठवायचा आहे। त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। आता इथे आपण तांदळाच्या पिठानेच अष्टदल कमल बनवणार आहोत। कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन असल्या कारणाने आपण इथं कमळ बनवणार आहोत। आता ही जी आपण लक्ष्मीची पावलं उठवलेली आहेत ती आपल्या घरामध्ये येत आहेत अशा पद्धतीनेच आपण हे उठवणार आहोत। तुमच्याकडे जरी छाप नसतील तर तुम्ही हाताच्या साहाय्यानेही लक्ष्मीची पावलं बनवू शकता। आता आपण इथं कमळ काढलेलं आहे, तर ते कमळ गुलाबी रंगाचं असतं, त्या कारणाने इथं मी गुलाबी रंगाची रांगोळी याच्यामध्ये भरलेली आहे। यानंतर एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, त्याच्यावरती चंदनाने आपण स्वस्तिक करणार आहोत। त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि 5 नाम ओढून घेणार आहोत। तर या कलशामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल टाकायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणंही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर आता आपल्याकडे जी विड्याची पानं असतात तर ती 5 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावरतीही चंदन आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ती विड्याची पानं आपण कलशावरती अशी ठेवणार आहोत। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आहे। त्या प्लेटमध्ये अखंड जे तांदूळ असतात तर ते अखंड तांदूळ टाकायचे आहेत। त्याच्यावरती एक तुपाचा दिवा लावायचा आहे, मातीचा दिवा असेल तर फारच छान। लक्ष्मी आगमनासाठी सकाळी लवकर आपण ही तयारी करणार आहोत। आता यानंतर वातीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि वात प्रज्वलित करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण तुपाचा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला या पद्धतीने मांडणार आहोत, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। तर मार्गशीर्षामधील प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही विधी करायची आहे। त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा आपल्याला मंत्र बोलायचा आहे आणि या कलशाची आपण पूजा करून घेणार आहोत। तर आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपण ही कलश मांडणी करणार आहोत आणि कोणाच्या पायदळी ही कलश येऊ नये याची काळजी घ्यायची आहे। यानंतर आपल्याला उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावून घ्यायचे आहेत आणि लक्ष्मीच्या स्वागताची आपण अशा पद्धतीने तयारी करणार आहोत। ही पूजा झाल्यानंतर देवीला हात जोडायचा आहे आणि देवीला आगमनाची प्रार्थना करायची आहे। हे देवी, आमच्या घरामध्ये तुझं आगमन व्हावं आणि तू सदैव विष्णुदेवांसोबत आमच्या घरामध्ये सदैव नांदत राहावं अशी देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी आपल्या प्रत्येकाच्या घरी विचरण करत असते, त्यामुळे माता लक्ष्मीची